नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर. इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो. महापारेषण, महावितरण भरती, IT इलेक्ट्रिशियन, वायरमन आणि COE या बेसवर जे वॅकन्सीज आलेल्या आहे, खूप मोठ्या प्रमाणात वॅकन्सी आहे. त्यामध्ये 1900 पदे महापारेषणमध्ये आहे आणि महावितरणमध्ये साधारण 5347 पदे किंवा पोस्ट आहे. तर त्यामध्ये वेटिंग 50% वेटिंग लिस्ट लागत असते. त्यानुसार जर आपण विचार केला तर टोटल 10,000 वॅकन्सी इथे आलेल्या आहेत ITIसाठी. अतिशय सुवर्ण संधी आलेली आहे. मागच्या 4-5 वर्षापासून व्यवस्थित काही मोठ्या प्रमाणात वॅकन्सी नव्हत्या. पुढेही 2-4 वर्ष वॅकन्सी येणार नाही आहे. त्यामुळे अतिशय मोठी संधी इथे उपलब्ध झालेली आहे. प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण एक्झामच्या आधीचा अतिशय महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्र मला जे कमेंट करतात किंवा जे क्वेरी करतात त्यानुसार आपण वरच्यावर अपडेट्स देत असतो. तर त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या न्यूजने किंवा कुठल्याही प्रकारच्या जे काही आता टेलिग्रामवर म्हणा किंवा कुठल्या व्हॉट्सअप ग्रुपवर म्हणा किंवा यूट्यूबवर म्हणा, त्याने डिस्टर्ब व्हायचं काहीच कारण नसतं मित्रांनो. त्यामध्ये महावितरणमध्ये अतिशय मोठं अपडेट आता आलेलं आहे. ते SEBC आणि जे काही आउटसोर्सिंगचा मुद्दा आहे त्यानुसार पुढे परत एक विस्तृत जाहिरात किंवा विस्तृत जागांचं वाटप ते करणार आहे पुढच्या काही दिवसामध्ये. ते 5 जूनच्या नंतरच होईल आणि त्यानंतर पुढे ती एक्झाम होणार आहे. त्या एक्झामला आता भरपूर वेळ लागणार आहे महावितरणच्या, कारण की परत ते जूनच्या एंडिंगपर्यंत फॉर्म सबमिशनसाठी वेळ देतील. कारण जे SEBC पुढे त्यांना फॉर्म भरायचा आहे किंवा जे विद्यार्थी इच्छुक आहे ते परत फॉर्म तिथे भरू शकतील असं यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. आणि बाकी आउटसोर्सिंगचा सुद्धा एक मुद्दा आहे अतिशय महत्त्वाचा. त्यामध्ये काय होतं ते अजून कन्फर्म नाही आहे. त्याच्यामुळे ते फक्त एक न्यूज आहे किंवा 5 मार्क त्यांना पर इयर द्यायला पाहिजे किंवा द्यायला युनियनची मागणी आहे. परंतु ते होईल की नाही होईल हे कन्फर्म नाही आहे. ते आता महावितरण डिसाईड करेल, प्रशासन डिसाईड करेल. तर त्यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचं म्हणजे आपण जे काही आता महापारेषणची भरती आहे किंवा जी काही एक्झाम पेंडिंग आहे महापारेषणची, त्याच्यामध्ये AEची सुद्धा पेंडिंग आहे, परंतु AEची जूनच्या एंडिंगमध्ये शक्यता आहे. आणि टेक्निशियनची किंवा विद्युत सहाय्यक पारेषणची जुलैमध्ये एक्सपेक्टेड आहे एक्झाम. त्यामध्ये आता जे शेवटचे 1.5 ते 2 महिने आपल्याकडे शिल्लक आहे त्याच्यामध्ये काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे किंवा कसा अभ्यास केला पाहिजे त्या रिलेटेड आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. आणि प्लस तेच जी काही स्ट्रॅटेजी आहे ती तुम्हाला महावितरणमध्ये सुद्धा कामात पडेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला विद्यार्थी मित्रांचे कमेंट वरच्यावर सुरू असतात. आता एक 2-4 दिवसामध्ये आपला महाजन कोड टेक्निशियन 3चा नॉन-टेकसाठी म्हणजे ॲप्टिट्यूड रिझनिंगसाठी आणि वर्बल नॉन वर्बल वगैरे त्यासाठी कोर्स सुरू होऊन जाईल. आणि जे काही विद्युत सहाय्यक ITIसाठी तर पारेषणचं तर आपलं टार्गेट नाही आहे. पारेषण ही एक्झाम कदाचित लवकर होऊ शकते, जुलैमध्ये होऊन जाईल. परंतु वितरणसाठी तुम्हाला आपला कोर्स अतिशय कामात पडणार आहे. तो पुढल्या काही दिवसामध्ये आपण सुरू करणार आहे. थोडासा डिले होत आहे, वेळ होत आहे, परंतु तुम्हाला तो अतिशय उत्कृष्ट क्वालिटीचा आणि कमी फीजमध्ये द्यायचा मी प्रयत्न करणार आहे. थोडासा वेळ लागेल परंतु महावितरणसाठी डेफिनेटली तुम्हाला त्याचा उपयोग नक्की होईल. आणि तर मित्रांनो, आता जी परीक्षा आहे महापारेषणची, तर त्यामध्ये कसं आहे की त्यामध्ये तुम्हाला फक्त 1.5 ते 2 महिने शिल्लक आहे. आता विद्यार्थी मित्रांचे मला काही कमेंट्स असतात किंवा ओरली किंवा जे काही बोलण्यात आलं त्यानुसार की बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा अभ्यास आता जे जुने विद्यार्थी आपल्याला फॉलो करत आहेत मागच्या 2 वर्षापासून त्यांचा बराचसा अभ्यास आता बऱ्यापैकी एंडिंगमध्ये आहे किंवा झालेला आहे. त्यांनी बरेचसे टेस्टसुद्धा दिलेले आहे, मार्क्ससुद्धा चांगले झालेले आहेत, त्यांचे मार्क्स चांगले येत आहेत. त्याच्यामुळे ते कॉन्फिडन्स त्यांचा वाढलेला आहे. परंतु ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जाऊ नका मित्रांनो. पेपर कसाही येऊ शकतो, आपण त्यावर कुठल्याच प्रकारचा अंदाज घेऊ शकत नाही, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे अभ्यास आपला कंप्लीट झाला नाही असं समजूनच अभ्यास करा. ठीक आहे, पहिली गोष्ट ही. दुसरी गोष्ट कसं असतं की पेपरचा जो एक पॅटर्न असतो, फॉर एक्झाम्पल जे एक्सपेक्टेड क्वेश्चन्स असतात, एक्सपेक्टेड पॅटर्न असतो, एक्सपेक्टेड चॅप्टर्स असतात, सब्जेक्ट असतात, ते कधी येत नाही, वेगळे येतात. आम्हाला 2-3 एक्झामचा अनुभव मला मागच्या एक्झाम याच्यामध्ये आहे. मागच्या 2 वर्षामध्ये स्पेशली MSCBचे जे एक्झाम असतात त्याच्यामध्ये महाट्रान्सकोचा पेपर वेगळा आला होता, महाजनकोचा AEचा पेपर हा वेगळा आला होता. सर कसं आहे की आपण असं धरून चालू शकत नाही की बा यावरच जास्त टॉपिक्स येतील. ते एक्सपेक्टेड आहे. फॉर एक्झाम्पल पॉवर सिस्टीमवर जास्त प्रश्न येतील हे एक्सपेक्टेड आहे. परंतु जर त्यांनी इलेक्ट्रॉनिक बेस जर जास्त प्रश्न विचारले तर तुमची तयारी असली पाहिजे. स्पेशली ज्या विद्यार्थ्यांचा चांगला अभ्यास आहे ते जे आता नवीन आहे, 2 महिन्यापासून 3 महिन्यापासून अभ्यास करत आहे, त्यांनी तर जे एक्सपेक्टेड आहे त्याचाच अभ्यास जास्त करायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल पॉवर सिस्टीम, बेसिक इलेक्ट्रिकल याचा अभ्यास खूप जास्त करा. आणि बाकी थोडंफार तुम्हाला जसं वेळ मिळेल तसं करा. पण तुझे जुने विद्यार्थी आहेत ज्यांचा अभ्यास खूप चांगला झाला त्यांनी इलेक्ट्रॉनिकवर सुद्धा भर द्या. कधी बेसिक इलेक्ट्रॉनिकचे प्रश्न हे जास्त येतात, 5 ते 10 मार्काचे प्रश्न किंवा 10 प्रश्न हे तुम्हाला बेसिक इलेक्ट्रॉनिकचे सुद्धा येऊ शकतात. मी तुम्हाला थोडंफार इथे आधीसुद्धा मी सांगितलेलं आहे, परंतु आता शेवटचा पिरियड आहे. शेवटच्या पिरियडमध्ये नवीन विषय किंवा नवीन विषय म्हटल्यापेक्षा नवीन नोट्स वगैरे, आता कसं आहे आपल्याकडे 2 पुस्तकं आहेत, तिसरं पुस्तक कोणी म्हणतं बा हे खूप चांगलं आहे, आपण त्यातून अभ्यास करायचा का वगैरे एक डाऊट असतो मनामध्ये की आपण थोडं ॲडिशनल केलं तर बरं होऊन जाईल. परंतु माझं असं म्हणणं आहे की जे तुम्ही आता चांगलं केलेलं आहे, महापारेषणसाठी बोलतो बरं, महावितरणला भरपूर वेळ आहे. महावितरणसाठी तुम्ही कुठलंही पुस्तक आता नवीन स्टार्ट करू शकता. तुम्हाला कमीत कमी म्हणजे बघा मे, जून, जुलै, ऑगस्ट
3 ते 4 महिने सहज मिळतील महावितरणसाठी माझ्या अंदाजाने बरं. याच्यामध्ये असं काही नाही, जुलैमध्ये सुद्धा एक्झाम होऊ शकते महावितरणची, परंतु जो काही त्यांचा आता रेकॉर्ड आहे महावितरणचा खूप संथ गतीने ते काम करतात. त्याच्यामुळे कसं आहे की जूनमध्ये तर तुमचं एक्झामचं फॉर्म सबमिशनच चालेल, त्यानंतर जुलैमध्ये किंवा ऑगस्टमध्ये ती एक्झाम होईल, पुढे सुद्धा जाऊ शकते आणि पुढे इलेक्शनसुद्धा आहे, त्याच्यामध्ये आणखी लेट होऊ शकते. ठीक आहे. तर महापारेषणसाठी बोलतो. महापारेषणसाठी बघा, तुमचं जे बेसिक इलेक्ट्रिकल आहे, बेसिकमध्ये AC फंडामेंटल्स आहे, पॉलीफेज सिस्टीम आहे, त्यानंतर तुमचं रेजिस्टर, कॅपॅसिटर, इंडक्टर वगैरे किंवा कॉन्सेप्ट्स आहे, इलेक्ट्रिकल कंडक्टर्स आहे, मटेरियल्स आहेत, याचे रिलेटेड प्रश्न येऊ शकतात. ठीक आहे. बेसिकमध्ये, आणि बेसिकमध्ये तुम्हाला जे कॉन्सेप्च्युअल प्रश्न आहे किंवा तुमचे फॅक्च्युअल प्रश्न आहे त्या रिलेटेड तुमचे प्रश्न जास्त येऊ शकतात. त्याच्यामध्ये भरपूर आहे बेसिकमध्ये. सेल्स अँड बॅटरीजचे सुद्धा याच्यामध्ये इन्क्लूड आपण करू शकतो, मॅग्नेटिक सर्किट वगैरे. त्यानंतर नेटवर्क ॲनालिसिस किंवा नेटवर्क थिअरी यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. त्याच्यामुळे हा जो पोर्शन आहे हा चांगला करा. बेसिक इलेक्ट्रिकलमध्ये तुमच्याकडे जे बुक असेल ते खूप चांगल्या प्रकारे करा, त्याचे MCQ सुद्धा चांगल्या प्रकारे काढा. ठीक आहे. त्याच्यानंतर पॉवर सिस्टीममध्ये बघा, तुमच्या पॉवर सिस्टीममध्ये डिस्ट्रीब्युशन, ट्रान्समिशन आणि जनरेशन, त्यातलं ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन चांगलं करा. फॉर एक्झाम्पल, महापारेषणच्या एक्झाममध्ये ट्रान्समिशनवर जास्त प्रश्न येतील, म्हणजे येतील, डेफिनेटली येतील, याच्यात काहीच शंका नाही आहे. ठीक आहे. दुसरं डिस्ट्रीब्युशनमध्ये म्हणजे MSEDCL किंवा महावितरणमध्ये डिस्ट्रीब्युशन सिस्टीमवर जास्त प्रश्न येतील आणि ट्रान्समिशन सिस्टीमवर सुद्धा जास्त प्रश्न येतील, हे लक्षात घ्या. हे मी तुम्हाला गेसिंग सांगतो. जे विद्यार्थी मागच्या 2-3 महिन्यापासून प्रिपरेशन करत असेल, हा जे टॉपिक आहे किंवा हे जे टॉपिक आहे हे अतिशय चांगले करा. आणि ज्यांचा अभ्यास 2-3 वर्षापासून आहे, 2 वर्षापासून आहे, त्यांनी कुठलाच टॉपिक सोडू नका. तो कुठलाही असो, किती कमी इम्पॉर्टंट असो, कुठलाच पोर्शन सोडू नका. इलेक्ट्रॉनिकचा जर विचार केला तर इलेक्ट्रॉनिकमध्ये तुम्हाला ट्रान्झिस्टर आहे, ॲम्प्लिफायर अँड पॉवर इलेक्ट्रॉनिक्स आहे, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स आहे, इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल्स, हे सुद्धा करून ठेवा. 1-2 प्रश्न याच्यावर सुद्धा येऊ शकतात. आणि मोटर्स, मशीन्स, मोटर्स वगैरे जे आहे त्याच्यावर सुद्धा प्रश्न येणारच आहे. मशीन्स, मोटरमध्ये बघा, जनरेटर, मोटर, त्यानंतर ट्रान्सफॉर्मरचे कमीत कमी 5 ते 6 प्रश्न तुम्हाला दिसतील. तुम्हाला कमीत कमी सांगतो बरं, याच्यापेक्षा जास्त सुद्धा येऊ शकतात. फक्त ट्रान्सफॉर्मर या एका टॉपिकवर तुम्हाला 4 ते 5 प्रश्न मिळतील. त्याच्यानंतर बेसिक इलेक्ट्रिकलवर तुम्हाला कमीत कमी 10 प्रश्न, कमीत कमी सांगतो आहे. पूर्ण ट्रान्समिशन सिस्टीमवर तुम्हाला 8 ते 10 प्रश्न ट्रान्समिशन सिस्टीमवर दिसतील. इलेक्ट्रॉनिक्सवर तुम्हाला 2 ते 3 प्रश्न दिसतील. त्याच्यानंतर मेजरमेंटसुद्धा अतिशय मोठा पोर्शन आहे. मेजरमेंटवर 4 ते 5 प्रश्न आरामात राहणार आहे, मी तुम्हाला 100% सांगतो. ठीक आहे. बाकी एक्सेप्शनल केस आहे, जसं सेफ्टी आहे, अर्थिंग आहे, याच्यावर एखाद दोन प्रश्न येतील. तर कंडक्टर्स आहे, अंडरग्राऊंड केबल वगैरे आहे किंवा ओव्हरहेड केबल वगैरे आहे, याच्यावर तुम्हाला 1-2 प्रश्न दिसतील. हे झाले टेक्निकलबद्दल बराचसा पोर्शन. तुम्ही जर नवीन असाल, आता 2-3 महिन्यात अभ्यास सुरू केला असेल, तर फक्त पॉवर सिस्टीम, मशीन्स आणि बेसिक इलेक्ट्रिकल चांगलं करा. बाकी तुम्ही थोडंफार तुमच्या हिशोबाने करू शकता. बुक्सबद्दल मी ऑलरेडी माहिती सांगितलेलं मित्रांनो. हिंदीमध्ये भरपूर अवेलेबल आहे. रामबाण आहे, पिंडेल सरांचं. UPPSLचं बुक आहे, कॉम्पिटिशन सक्सेस आहे, यूथ कॉम्पिटिशनचं बुक आहे. हे ब्रँडेड आहे आणि याच्यातूनच पेपर उतरतात. यूथ कॉम्पिटिशनचे जे बुक आहे तेच जास्तीत जास्त रेफर करा. बाकी मराठीमध्ये भरपूर बुक्स आहेत. तुम्हाला जे सोपं वाटेल किंवा तुम्हाला जे सुटेबल वाटेल ते तुम्ही यूज करू शकता. ठीक आहे. आणि सोबत विद्युतशास्त्र असेल तर त्यातून थिअरी चांगली करा. बाकी भरपूर बुक्स आहे, त्याच्यातून तुम्ही रेफर करू शकता. ठीक आहे. बाकी नॉन टेक्निकलमध्ये बघा, ॲप्टी, रिजनिंग आणि मराठीमध्ये जास्त अभ्यास तुम्ही करू शकत नाही, कारण थोडंफार 4-5 मार्काचं ग्रामर राहते. 4-5 प्रश्न ग्रामरचे असतात 20 पैकी. त्यानंतर 10 मार्काचं कमीत कमी 10 प्रश्न हे तुमचे 10 मार्काने 10 प्रश्न हे तुमचे पॅसेज रिलेटेड आहेत. पॅसेज दिला जातो त्यावर 5 प्रश्न असतात. दुसरा पॅसेज असतो त्यावर 5 प्रश्न असतात. आणि बाकी मग सेंटेन्स करेक्शन असेल, वाक्य कुठं चुकलं आहे का ते दुरुस्त करून लिहा, ग्रॅमॅटिकल भाग लिहा किंवा जे काय असेल ते छोट्या मोठ्या चुका असतात ते तुम्हाला सरळ करून लिहायचे असतात. ठीक आहे. बाकी ॲप्टिट्यूड आणि रिजनिंगमध्ये बघा, ॲप्टिट्यूडमध्ये तुम्हाला बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकारचे बेसिक आपण म्हणतो बेसिक्स ऑफ मॅथमॅटिक्स यावर प्रश्न येणार आहे, 100% येणार आहे. मी जे सांगतो ना त्यावर 1-1, 2-2 प्रश्न तुम्हाला दिसतील. त्यानंतर सिम्प्लिफिकेशनवर 1 ते 2 प्रश्न आहे. सिम्प्लिफिकेशन म्हणजे तुम्हाला सरळ रूप द्यावरण ज्याला म्हणतो आपण, ते लसावी मसावीवर एखादा प्रश्न राहू शकतो. त्याच्यानंतर बघा, वयवारी आणि ॲव्हरेजेस म्हणजे एजेस आणि ॲव्हरेजेसवर 1-1 प्रश्न दिसणारच आहे किंवा जास्तसुद्धा दिसू शकतात. ॲव्हरेजेसवर तुम्हाला 2 ते 3 प्रश्न दिसू शकतात. ठीक आहे. नंतर डिस्टन्स, टाईम अँड व्हेलॉसिटी म्हणजे अंतर, वेळ आणि वेग ज्याला म्हणतो आपण, त्या रिलेटेड 1 ते 2 प्रश्न दिसतीलच. त्यानंतर काळ, काम, वेग यावर 1-2 प्रश्न राहतीलच. त्यानंतर नफा, तोटा, प्रॉफिट लॉस पर्सेंटेज यावर 2 ते 3 प्रश्न आरामात आहे, जास्तसुद्धा येऊ शकतात. त्याच्यानंतर इंटरेस्टवर 2 ते 3 प्रश्न आहे. इंटरेस्टवर 2 ते 30 प्रश्न, हे 20 प्रश्न असतात त्यावर ॲप्टिट्यूडवर. ठीक आहे. त्याच्यानंतर पार्टनरशिपवर 1 प्रश्न, 2 प्रश्न आहेच. त्यानंतर रेशिओ अँड प्रपोर्शन म्हणजे प्रमाण आणि मिश्रणे वगैरे जे असतात त्याच्यावर 1 प्रश्न आहे. जर भूमिती म्हणजे क्षेत्रफळ, घनफळ वगैरे त्याच्यावर एखादा प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर रिजनिंग म्हणजे बुद्धिमत्तामध्ये कुठले प्रश्न येऊ शकतात जास्तीत जास्त, ज्यावर तुम्ही जास्त प्रॅक्टिस करायला पाहिजे. सगळंच करायचं असतं, पण जे जास्त इम्पॉर्टंट ते सांगतो. त्याच्यामध्ये तुम्हाला
पझल टेस्ट म्हणजे सिटिंग अरेंजमेंट आहे, क्लासिफिकेशन आहे, ब्लड रिलेशन आहे म्हणजे नातेसंबंध आहे. त्याच्यानंतर तुम्हाला डायरेक्शनल सेन्स म्हणजे दिशाज्ञान द्यायचं यावर 100% प्रश्न आहेच. 1 ते 2 प्रश्नसुद्धा दिसू शकतात. कंपॅरिझन, कोडिंग, डिकोडिंग ज्याला म्हणतो आपण ते प्रश्न आहेच म्हणजे आहेच 100% आहे. त्याच्यानंतर कोड लँग्वेज वगैरे ज्याला म्हणतो आपण ते. त्यानंतर बघा क्लॉकवर प्रश्न एखादा येऊ शकतो, कॅलेंडरवर प्रश्न एखादा दुसरा येऊ शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर रांगेतील क्रमांक एखाद 2 प्रश्न आहेच. त्यानंतर अक्षरमालिका म्हणजे लेटरच्या सिरीजवर प्रश्न आहेच, 1-2 प्रश्न आहे कमीत कमी. त्याच्यानंतर बघा विसंगत ओळखा वगैरे किंवा जे काही नंबर दिले असतात त्यातलं ऑड मॅन आउट आपण ज्याला म्हणतो. रिजनिंग ॲप्टिट्यूडचा म्हणजे नॉनटेकचा अतिशय महत्त्वाचा आणि अतिशय उत्कृष्ट कोर्स आपला 2 ते 4 दिवसामध्ये सुरू होऊन जाईल. त्याच्यामध्ये तुम्हाला जो युजफुल तो कुठे कुठे कामात पडू शकतो, महावितरण विद्युत सहाय्यकसाठी कामात पडू शकतो. त्याच्यानंतर तुमचं महापारेषण विद्युत सहाय्यकसाठी तो कामात 100% पडणार आहे. त्याच्यानंतर ज्युनियर अकाउंट असिस्टंट आहे, BCom बेसची पोस्ट आहे 468 जागा, त्यासाठी सुद्धा तो कामात पडणार आहे नॉनटेकसाठी. त्यानंतर रेल्वेसाठी सुद्धा तो कामात पडणार आहे. रेल्वेची पुढे एक्झाम आहे जूनमध्ये आहे, तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला तो कामात पडू शकतो नॉनटेकचा. आणि प्लस तुमचं महाजनकोसाठी मुख्यत्वे त्याच्यामध्ये नॉन वर्बलसुद्धा आपण टाकलेलं आहे. वर्बल, नॉन वर्बल रिजनिंग आहे आणि ॲप्टिट्यूड असा हा कोर्स आहे अतिशय कमी फीसचा आणि चांगला उत्कृष्ट क्वालिटीचा तुम्हाला कोर्स मिळत आहे. पुढच्या 2-4 दिवसामध्ये आपल्या ॲपवर म्हणजे इंजिनियर अमोल ॲपवर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे इंजिनियर अमोल ॲपची, त्यावर तो कोर्स तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे. आणि पुढे टेक्निकलचा जो कोर्स आहे, टेक्निकल म्हणजे आपलं पूर्ण ITIचं जे सिलेबस आहे, महावितरणसाठी हा अतिशय उत्कृष्ट कोर्स तुम्हाला फायद्याचा ठरणार आहे. लक्षात घ्या, वितरणची एक्झाम ही खूप जास्त लेट आहे. ठीक आहे. आणि बाकी कशाचा विचार करू नका, कारण की महापारेषणमध्ये SCBC किंवा आउटसोर्सिंगचा मुद्दा काहीच नाही आहे, ते ऑलरेडी क्लिअर झालेला आहे. फक्त आता तुमची एक्झाम पेंडिंग आहे. महावितरणमध्ये जे काही इश्यू आहे ते पुढे येणार आहे, परंतु तीसुद्धा प्रोसिजर पूर्ण होणार आहे. असं नाही की इलेक्शनमध्ये काय होईल मग कॅन्सल होईल, असं बरेचसे अफवा असतात, बरेचसे निगेटिव्ह पीपल असतात जे अफवा पसरवत असतात, जेणेकरून जे चांगले विद्यार्थी अभ्यासामध्ये असतात ते डिस्टर्ब होतात. तसं होऊ देऊ नका. आपल्या चॅनलशी आपल्याशी कनेक्टेड राहा, जेणेकरून तुम्हाला पॉझिटिव्ह वाईब्स मिळतील, पॉझिटिव्ह तुम्हाला अपडेट्स मिळतील आणि तुम्ही अभ्यासामध्ये राहाल. पुढे जाऊन तुम्हाला पोस्ट घ्यायची आहे आणि पोस्ट घ्यायची, गव्हर्नमेंट पोस्ट घ्यायची म्हणजे काही सोपं काम नसतं. त्यासाठी खूप पेशन्स ठेवावा लागतो आणि तुम्हाला एक फोकस होऊन अभ्यास करायचा असतो मित्रांनो. त्यासाठी आपण तुम्हाला हेल्प वरचेवर करत असतो. स्ट्रॅटेजी आहे ती अशीच ठेवा, ऑब्जेक्टिव्हवर जास्त भर द्या. आता कॉन्सेप्टच्या मागे जास्त लागू नका. महापारेषणसाठी आणि महावितरणसाठी तुम्ही डिटेल अभ्यास करू शकता, भरपूर वेळ आहे. कमीत कमी तुम्हाला 3 ते 4 महिने महावितरणसाठी मिळतील. ठीक आहे. त्याच्यामुळे भरपूर वेळ आहे. आणि महाजनको टेक्निशियन 3 अजून ॲडच आलेली नाही, त्याच्यामुळे महाजनकोला थोडा वेळ आहे. आणि राहिला प्रश्न रेल्वेचा, तर रेल्वेमध्ये सध्या नॉनटेकची परीक्षा पहिली आहे जूनमध्ये ALPसाठी आणि बाकी टेक्निशियनसाठी सुद्धा आहे. नंतर मग टेक्निशियन वगैरेचा टेक्निकलचा जो कोर्स आहे, त्याच्यामुळे तुम्हाला नॉनटेकचा सुद्धा GKचा वगैरे ॲप्टिट्यूड रिजनिंगचा अभ्यास करणं रेल्वेसाठी आवश्यक आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, असे अपडेट्स वरच्यावर आपण देतच राहतो. सध्या अभ्यासामध्ये राहा, कुठल्याही निगेटिव्ह गोष्टींच्या मागे लागू नका. परत सांगतो, ग्रुप्सवर असे मेसेज स्प्रेड होत राहतात आणि काही निगेटिव्ह पीपल इतके भयंकर निगेटिव्ह असतात की ते काही टाकतात, काही माहिती नसते आणि काही टाकून देतात आणि विद्यार्थी मित्र कन्फ्यूज होतात. ठीक आहे. तसं होऊ देऊ नका. आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा. आपण वरच्यावर पॉझिटिव्ह अपडेट्स तुम्हाला देतच राहू. ठीक आहे. आशा करतो की बऱ्यापैकी तुम्हाला एक डायरेक्शन द्यायचा, गाईडलाईन द्यायचा मी आजच्या व्हिडिओमध्ये प्रयत्न केलेला असेल. तो आवडला असेल प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा, जेणेकरून इतरांनासुद्धा ही माहिती मिळेल. आणि आपल्या चॅनलला इंजिनियर अमोल चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अपडेट्स मिळत राहतील. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहितीच राहत नाही. धन्यवाद मित्रांनो.